नमस्कार. कधी विचार केलाय का की तुमच्या घरात भिंतीवर टिकटिक करणारं एक साधं घड्याळ तुमचं नुकसान किंवा खूप मोठा फायदाही घडवून आणू शकतं? होय, अगदी खरंय. वास्तूनुसार घरात घड्याळ नेमकं कुठे लावावं ही एक छोटीशी चूक भारी पडू शकते. आजच्या या सादरीकरणात आपण वास्तुशास्त्राकडे कुठल्या अंधश्रद्धेच्या चष्म्यातून नाही, तर थेट प्रगत विज्ञान आणि आधुनिक पर्यावरणशास्त्राच्या नजरेतून पाहणार आहोत. खूपच रंजक आणि उपयुक्त माहिती आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका. आता तुमच्या मनात एक साहजिक प्रश्न आला असेल. इमारतीची रचना किंवा भिंतींची दिशा खरोखरच तिथे राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर, त्यांच्या आयुष्यावर गुप्तपणे प्रभाव टाकत असते का? आपण सहसा घराचे रंग, फर्निचर यावर लाखो रुपये खर्च करतो, बरोबर? पण आपल्या सभोवतालच्या इमारतीची मूळ रचना आपल्या ऊर्जेवर, आरोग्यावर आणि अगदी आपल्या मूडवर थेट परिणाम करत असते. आणि म्हणूनच वास्तुशास्त्राला आपण पर्यावरणाचं एक अत्यंत महत्त्वाचं डिझाईन का मानलं पाहिजे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत? 1. वास्तुशास्त्राचे विज्ञान. 2. आदर्श घराची रचना कशी असावी. 3. तोडफोड न करता करता येण्याजोगे साधे उपाय. 4. कामाच्या ठिकाणी वास्तू. आणि 5. प्राचीन इको आर्किटेक्चर. चला तर मग सुरू करूया. सुरुवात करूया भाग 1 पासून, वास्तुशास्त्राचे विज्ञान. आपले पूर्वज निसर्गाशी कसा समतोल साधायचे हे खरंच थक्क करणार आहे. जुन्या काळात पारंपरिक वेशीचे दरवाजे असायचे. ते काही फक्त आत येण्यासाठी केलेले रस्ते नव्हते. त्यावर सूर्य, चंद्र, तारे यांची प्रतीके कोरलेली असायची. हे सगळं काही फक्त सजावट नव्हती बरं का. हवामान आणि निसर्गाशी एकरूपता दर्शवणारं आणि कोणत्याही नकारात्मक शक्तींपासून संपूर्ण गावाचं रक्षण करणारं ते एक मजबूत असं कवच होतं. यातली सर्वात रंजक आणि महत्त्वाची संकल्पना म्हणजे वास्तुपुरुष मंडल. आता हे ऐकायला थोडं जड वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक वैश्विक ऊर्जेचा नकाशा किंवा ग्रीड आहे. म्हणजे वास्तुशास्त्र कोणत्याही इमारतीला केवळ विटा आणि सिमेंटचा निर्जीव साचा मानत नाही, तर तो एक जिवंत जीव आहे असं मानतं. या ग्रीडमध्ये मर्मस्थाने नावाचे काही अतिशय संवेदनशील ऊर्जाबिंदू असतात आणि नैसर्गिक शक्तींचे जे प्रवाह आहेत त्यावरूनच इमारतीची संपूर्ण रचना कशी असावी हे या मर्मस्थानांच्या आधारे ठरवलं जातं. आता आपण थोडं विज्ञानाकडे वळूया. हा आकडा खूप लक्ष देऊन ऐका. 23.45 आपल्याला माहिती आहे की आपली पृथ्वी सतत फिरत असते आणि ती साधारणपणे ईशान्य दिशेकडे म्हणजे नॉर्थ ईस्टकडे 23.45 कललेली आहे, बरोबर? आणि नेमक्या याच वैज्ञानिक कारणामुळे वास्तुशास्त्रामध्ये नेहमी असा सल्ला दिला जातो की घरातील सर्वात जड वस्तू या नेहमी नैऋत्य दिशेला म्हणजेच साऊथ वेस्टला असाव्यात, जेणेकरून पृथ्वीच्या या नैसर्गिक आणि वैश्विक गतीमध्ये कोणताही अडथळा येणार नाही. आहे की नाही कमाल? प्राचीन पद्धती आणि भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स कसं एकत्र येतो याचं आणखी एक भन्नाट उदाहरण पाहूया. मानवी शरीर आणि चुंबक. मानवी डोकं हे एका चुंबकाचा उत्तर ध्रुवासारखे म्हणजेच नॉर्थ पोलसारखे काम करते. जर आपण उत्तर दिशेकडे डोकं करून झोपलो तर काय होईल? विज्ञानानुसार 2 उत्तर ध्रुव एकत्र आले की तिथे प्रतिकर्षण म्हणजे रिपल्शन निर्माण होतं. त्यामुळे झोपेत अस्वस्थता येते. या उलट जर तुम्ही दक्षिण दिशेकडे डोकं करून झोपलात तर आकर्षण निर्माण होतं, शरीराचं रक्ताभिसरण सुधारतं आणि अतिशय गाढ झोप लागते. हे केवळ शास्त्र नाही तर पूर्णपणे विज्ञान आहे. चला आता वळूया भाग 2 कडे, आदर्श घराची रचना. आपण एका आदर्श घराची छोटीशी सफरच करूया. सुरुवात करूया मुख्य प्रवेशद्वारापासून. ते नेहमी उत्तर, पूर्व किंवा ईशान्येकडे असावं, ज्यामुळे घरात छान समृद्धी आणि भरपूर सकारात्मक प्रकाश येतो. आता स्वयंपाकघर ते आग्नेय दिशेला म्हणजे साऊथ ईस्टला असावं, कारण तिथे अग्नितत्व जास्त सक्रिय असतं. तिथून थेट नैऋत्येकडे म्हणजे साऊथ वेस्टला गेलो तर तिथे घराचा मुख्य शयनकक्ष म्हणजे मास्टर बेडरूम असावा. घराचा ईशान्य कोपरा हा नेहमी मोकळा आणि स्वच्छ असावा, जिथे तुम्ही पूजा किंवा ध्यानकक्ष बनवू शकता. आणि हो, स्नानगृह उत्तर किंवा वायव्याला असावे, जेणेकरून घरातली जी काही दूषित ऊर्जा आहे ती मुख्य राहण्याच्या जागेपासून लांब राहील. इथला सर्वात कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की नैऋत्य दिशा म्हणजेच साऊथ वेस्ट ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ईशान्येकडून वाहणारी सकारात्मक ऊर्जा घराच्या याच नैऋत्य भागात येऊन जमा होते. त्यामुळेच ही स्थिरता देणारी जागा मुख्य शयनकक्ष आणि विशेषतः पैसे किंवा तिजोरी ठेवण्यासाठी सर्वात योग्य मानली जाते, जेणेकरून तुमच्या आयुष्यात आर्थिक आणि मानसिक स्थिरता कायम टिकून राहील. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर, भाग 3,
तोडफोड न करता करता येण्याजोगे साधे उपाय. बरेचदा लोकांना वाटतं की वास्तुदोष दूर करायचा म्हणजे आता घराची मोठी तोडफोड करावी लागणार, भिंती पाडाव्या लागणार. पण आजकाल तसं करण्याची अजिबात गरज नाहीये. योग्य ठिकाणी पिरामिड्स, आरसे, समुद्री मीठ म्हणजे सी सॉल्ट आणि विशिष्ट प्रकारच्या वनस्पतींचा कल्पकतेने वापर करून आपण या ऊर्जेचा प्रवाह अगदी सहज बदलू शकतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे उपाय अत्यंत सोपे आहेत आणि तुमच्या खिशालाही अगदी परवडणारे आहेत. आधी हे समजून घेऊया की काही सामान्य वास्तुदोष आपल्या दैनंदिन जीवनावर किती मोठा परिणाम करू शकतात. उदाहरणार्थ, ईशान्येला जर शौचालय असेल तर घरात आर्थिक चणचण आणि नातेसंबंधांमध्ये उगाचच ताण येऊ शकतो. त्याच ईशान्येला जर स्वयंपाकघर असेल तर ऊर्जेचा समतोल बिघडून घराचा खर्च अचानक वाढू शकतो. आग्नेय दिशेला जर तुमची बेडरूम असेल ना, तर सतत एक प्रकारची अस्वस्थता जाणवते आणि झोपही पूर्ण होत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घराच्या अगदी मध्यभागी, ज्याला आपण ब्रह्मस्थान म्हणतो, तिथे जर जिना असेल तर ते थेट घराच्या हृदयावर दाब निर्माण करतं आणि घरातल्या लोकांना सतत थकवा जाणवतो. पण काळजी करू नका, कोणतीही तोडफोड न करता हे दोष कसे दूर करायचे ते पाहूया. जिथे जड किंवा नकारात्मक ऊर्जा आहे तिथे एका वाटीत साधं समुद्री मीठ ठेवून द्या. ते सगळी नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं. घरात जर अरुंद जागा असतील तर तिथे ऊर्जेचा प्रवाह सुधारण्यासाठी वास्तू पिरामिड्स वापरा. आग्नेय दिशेला जेड प्लांट आणि उत्तरेला तुळस नक्की लावा. आणि सुरुवातीला मी घड्याळाबद्दल बोललो होतो ना, घड्याळ नेहमी योग्य दिशेला म्हणजे उत्तर किंवा पूर्व भिंतीवरच लावावं. तसेच कमी पडणाऱ्या जागेत योग्य ठिकाणी आरसा लावून आपण ऊर्जेचा विस्तार करू शकतो. या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण घरात मोठी सकारात्मक ऊर्जा नक्कीच निर्माण करू शकतात. आता पाहूया भाग 4, कामाच्या ठिकाणी वास्तुशास्त्र. तुम्हाला माहितीये का, केवळ दिशाच नाही तर रंगांचं मानसशास्त्र कामाच्या ठिकाणी तुमची उत्पादकता आणि प्रगती कशी वाढवू शकतं. कार्यालयात जर उत्तर किंवा पूर्व दिशेला पांढरा किंवा फिकट निळा रंग वापरला तर कामाच्या विचारांमध्ये अधिक स्पष्टता येते, क्लॅरिटी येते. दक्षिण आणि पश्चिमेला फिकट तपकिरी किंवा बेज रंग वापरल्याने व्यवसायात एक छान स्थिरता येते. आणि आग्नेय दिशेला जर उबदार रंग म्हणजे वॉर्म कलर्स वापरले तर कर्मचाऱ्यांमधील उत्साह आणि चैतन्य अगदी शिगेला पोहोचतं. हे छोटे बदल आहेत, पण फायदे मात्र खूप मोठे मिळतात. आणि आता शेवटचा भाग 5, प्राचीन इको आर्किटेक्चर. आजकाल आपण पाहतो की पूर्णपणे काचांनी बंदिस्त असलेल्या मोठ्या मोठ्या इमारती असतात, ज्या निसर्गापासून पूर्णपणे दुरावल्या आहेत. विज्ञानाच्या भाषेत याला सिक बिल्डिंग सिंड्रोम म्हणतात. अशा ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना सतत डोकेदुखी, थकवा आणि अस्वस्थता जाणवते, ज्याला आपण केवळ कामाचा ताण समजण्याची खूप मोठी चूक करतो. पण खरं तर हे आजूबाजूची नैसर्गिक ऊर्जा आणि चुंबकीय शक्तींचा समतोल बिघडल्याचं स्पष्ट लक्षण आहे. इमारतीने नेहमी नैसर्गिक तत्वांशी समरस होऊन श्वास घेतला पाहिजे, हाच आपल्या वास्तुशास्त्राचा मुख्य गाभा आहे. शेवटी या सादरीकरणाच्या निमित्ताने एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. विचार करा, जर आपल्या पूर्वजांना हजारो वर्षांपूर्वीच जागेचं भौतिकशास्त्र, चुंबकीय क्षेत्र आणि निसर्गाचं चक्र इतक्या अचूकपणे समजलं होतं, तर आपल्या शाश्वत भविष्याचं आणि उत्तम आरोग्याचं आणखी कोणकोणतं रहस्य अशा प्राचीन विज्ञानांमध्ये दडवलेलं असेल. आजच्या या विश्लेषणात सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या प्रश्नावर नक्की विचार करा आणि तुमच्या घरातले छोटे छोटे वास्तू बदल आजच करून बघा.